मी आता मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या दिवा ऐरोली ब्रिजवर आहे आणि या ब्रिजवरून दिवा गाव कोळीवाडा सर्कलपर्यंत आपण जाणार आहोत। या ब्रिजवरून जाताना हा पहिला बस स्टॉप लागतो भांडूप उदंचन केंद्र, त्यानंतर दुसरा बस स्टॉप टोलनाक्याच्या इथे आहे आणि तिसरा ब्रिज संपल्यावर सिग्नलच्या नंतर गरम मसाला सेक्टर 10 हा तिसरा बस स्टॉप आहे। तर इथून टोलनाका 500 मीटर अंतरावर आहे, तर आपण इथे जाऊया। हा हे टोलनाका आणि हे आहे साईबाबांचे या ब्रिजवरून जाताना लागणारे पहिले मंदिर। दुसरे मंदिर टोलनाका पलीकडे आहे। दोन्ही साईबाबांचीच मंदिरं आहेत व रिक्षा चालकांनीच बांधली आहेत। टोलनाका पलीकडचे रिक्षा चालक त्या मंदिराची देखभाल करतात आणि इकडचे या मंदिराची। साईबाबांच्या दरबारात आल्यावर वेगळीच ऊर्जा मिळते आणि त्यांची गीता ऐकली की मन तल्लीन होऊन जातं। तर चला आपण साईबाबांचे दर्शन घेऊया। आता आपण टोलनाका क्रॉस करून पुढे आलेलो आहोत। नाक्यावर दोन्ही साईडला पोलिसांची चौकी आहेत। या साईडला इथे पोलिसांची चौकी आहे आणि वाहनांवर ते नजर ठेवतात। चला आपण आता दुसरं साईबाबांचं मंदिर बघू। हे आहे साईबाबांचं दुसरं मंदिर। खूप शांतता आहे इथे आणि मुख्य म्हणजे इथे स्वच्छ आहे आणि मला वाटतं दररोज इथे दिवाबत्ती केली जाते। निळसर आकाश शांत असले तरी या वातावरणात शांतता नाही। गाड्यांचा गोंगाट चालूच असतो, पण मोकळे आकाश बघण्याची मजा काही औरच। दोन रस्त्याच्या मधोमध लावलेली ही झाडं या ब्रिजच्या सौंदर्यात भर घालतात, तसेच वातावरणही शुद्ध ठेवतात। ऐरोली ब्रिजच्या बरोबर मधोमध आहोत आणि खूप फ्रेश वाटते। सकाळची वेळ असल्यामुळे खूप छान वाटते आणि गाड्या पण वेगाने इकडनं जात आहेत। गाड्यांची संख्या कमी असते। शूट करताना बघून काही फिरायला आलेली तरुण मुलं मला हात दाखवत आहेत आणि मी त्यांना तिथे जाण्याचा रस्ता कुठे आहे, कसा आहे हे विचारतो आहे। मलाही तिथे जायचं आहे नंतर कधीतरी, पण माहिती असलेलं बरं म्हणून त्यांना विचारतोय। रस्ते स्थानिकांनाच चांगली माहिती असतात आणि रहदारी पाहिजे तशी अजून वाढलेली नाही आहे, पण ठीक आहे, एकटं दुकटं वाहन धावतं आहे। हे आहे खाडीवरचे खारफुटीचे जंगल व जेथे पाणी दिसत आहे ते आहे मीठ तयार करण्यासाठी तयार केलेले मीठ शेतीची कोपरे। मीही एकदा तिथे जाणार आहे जाणून घ्यायला की मीठ कसे बनवतात। गाड्याच्या गाड्या रस्त्यावर कमी असल्या तरी अवजड वाहनं बऱ्याच प्रमाणात असतात, तेव्हा गाडी सकाळी या रस्त्याने येत असाल तर सांभाळून गाडी चालवा। गाडी चालवताना खूप मजा येते। स्पीड माझं जास्त नाही आहे, 50चा असेल, 40-50चा, पण खूप खूप छान वाटते मोकळ्या हवेमध्ये मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवायला। तुम्ही पण कधीतरी या इथे आणि बघा। आज रविवार आहे, फक्त रविवारी जॉगिंग करायला येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे इथे आणि रविवार ते असं साजरा करतायत। मला थंब पण दाखवत आहेत। खूप छान, काहींचं कौतुक करायला पाहिजे की 4 किलोमीटरच्या ब्रिजवर धावणं म्हणजे एक आव्हानच असतं आणि एकमेकांना ते मोटिवेट करतायत, प्रोत्साहन देत आहेत आणि स्वतःच्या हेल्थची काळजी पण घेत आहेत, त्यामुळे ग्रेट आहे। ही आहे खाडी। खरं तर हे फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी आरक्षित अभयारण्य आहे। थंडी चालू झाली की हे पक्षी येथे येतात आणि कठड्यावर थव्यांनी बसतात, तेव्हा त्यांना बघताना खूप मजा येते। गेल्या वर्षी जानेवारीत मी त्यांचा एक व्हिडिओ बनवलेला होता आणि तो मी आता तुम्हाला इथे दाखवत आहे।
जाते आणि जेव्हा फ्लेमिंगो पक्षी येतात तेव्हा त्यांना बघण्यासाठी पक्षी मित्रही येत असतात, त्यांचे फोटो टिपण्यासाठी. एकंदरीत हा परिसर मनाला तृप्त करून जातो, बरं वाटतं. आपल्या मुंबईत एक अशी ठिकाणं आहेत तिथे तुमचा रविवार छानपणे तुम्ही व्यस्त करू शकता, तुमचा मनाचा ताण कमी होऊ शकतो. तेथे तुम्ही काढलेले तुमचे फोटो जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला आनंदच होईल. हा तिसरा बस स्टॉप लागतो, गरम मसाला किंवा सेक्टर 10 आपण बोलू शकतो त्याला. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं समाज मंदिर किंवा मंदिर असेल कदाचित हे. आणि इथं बाजूला मोकळे रस्ते आहेत आणि समोर तुम्ही बघू शकता इथे मैदान पण आहेत, लहान मुलं खेळत असतात तिथे. तर असं आपण इथे पोहोचलो ब्रिज क्रॉस करून. आणि ब्रिज संपत आल्यावर आपल्याला ही इमारत दिसते आणि ही एक दिसते, हे मंदिर आहे. तर या मंदिराच्या बाजूला मोकळे रस्ते आहेत आणि रस्त्यावर मुलं खेळत असतात, तर आपण त्यांचा खेळ बघणार आहोत. हे आहे ऐरोलीतील दिवागाव कोळीवाडा सर्कल. खूप सुंदर असा हा ब्रिज आणि हा सर्कल आहे. आणि हा आहे दर्या राजा. तुम्ही हा ब्रिज व परिसर चालत्या गाडीतून आतापर्यंत बघितला असेल, पण आता मुद्दाम सकाळी लवकर उठून येथे फिरायला या. हातपाय मोकळे होतीलच, पण मन प्रसन्न होऊन पुढचा आठवडा तुमचा चांगला जाईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट्स करून सांगा. आणि माझे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब बटन नक्की दाबा.